महापालिका निवडणुकांसाठी प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे। आज सायंकाळी 5:30 वाजता प्रचार तोफा थंडावणार आहे। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी परवा मतदान होणार आहे। तर मुख्यमंत्र्यांचा आज नागपूरमध्ये रोड शो असणार आहे। स्वतः यात मुख्यमंत्री फडणवीस बाईक चालवणार आहेत। तर देवेंद्र फडणवीसांची आज पुण्यातही सभा आहे। एकनाथ शिंदे यांची आज मागाठ आणि दहिसरमध्ये सभा आहे। तर अजित पवार यांचा आज पुण्यात रोड शो असणार आहे। उद्धव ठाकरे आजही शाखांना भेटी देणार आहेत। तर राज ठाकरे उमेदवारांच्या प्रभागात गाठीभेटी घेणार आहेत। आज 5:30 वाजता प्रचार तोफा थंडावतील। त्यापूर्वी सर्वच जणांकडून प्रचार जोरात सुरू आहे। माझ्या आई वडिलांपर्यंत तुम्ही पोहोचलात, माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात। अरे शरम वाटली पाहिजे। मला एका गोष्टीचा अभिमान आहे, मी त्या बापाचा पोरगा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता। मी त्या बापाचा पोरगा ज्या बापानं इमर्जन्सी मध्ये 2 वर्ष जेलमध्ये काढले। तुमचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्वर्गातनं पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल? आता माझा मुलगा रशीद मामू सोबत बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल? ज्या उद्योगपतींवर टीका करतात त्यांनाच घरी बोलवता असं शिंदेंनी म्हटलंय। तुमची मुलं त्यांच्या लग्नात नाचतात, कोण कुणाचा दोस्त कळू द्या असं शिंदे म्हणाले। तर अदानींची दोस्ती करण्याइतका मी अडाणी नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। घरी येऊन गेले म्हणून पापा झाकायची का असा सवालही राज ठाकरे यांनी विचारलाय। कलानगरला कुणाच्या घरी गेले, 1.5-2 तास बंद दाराआड चर्चा केली, कुणाबरोबर केली? तेच उद्योगपती शिवाजी पार्कला जेवायला गेले की नाही? त्याचे फोटो आहेत आपल्याकडे। ही कसली डिनर डिप्लोमसी? ज्यांची नावं घेता त्यांना घरी जेवायला बोलवता, बोलवा, काही प्रॉब्लेम नाही आहे। तुमची मुलं त्यांच्या लग्नात नसतात, कळू द्या लोकांना कोण कुणाचा दोस्त आहे। काल मी त्या गौतम अडाणीचं प्रकरण काढलं, काय मिरच्या झोमल्या आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंचा माझा आणि गौतम अडाणीचा एक फोटो। बरं, मग पुढे माझ्या घरी गौतम अडाणी येऊन गेला एकदा, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत, माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत, माझ्याकडे आनंद महिंद्रा येऊन गेलेत, अनेक उद्योगपती येऊन गेलेत, अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत। घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापं झाकायची का? मी काल जे तुम्हाला दाखवलं हे इतकं भयानक आहे, इतकं भीषण आहे। ते जे फोटो दाखवतात कधी 2-3 वर्षापूर्वीचा काहीतरी फोटो दाखवतात, तो जेव्हा घरी आले होते। आता घरी आल्यावरती काय हाकलून देऊ? आणि अडाणीशी दोस्ती करण्याचा माझा विषयच नाही। मी इतका अडाणी नाहीये की इथे नवीन आता वाढवणला विमानतळ येते, नवी मुंबईचं झालंय आणि सांताक्रूज विमानतळ हळूहळू सगळं बाजूला काढणार, सगळं नवी मुंबईला नेणार आणि सांताक्रूज विमानतळाचा मोठाच्या मोठा प्लॉट विकायला काढणार। आता आहे अदानीकडे। आता मी राजकारणात पैदाही झालो नव्हतो तेव्हा या नवी मुंबईच्या विमानतळाची संकल्पना पडली। 1988 सालापासनं नव्या मुंबईला एअरपोर्ट करायचं या संदर्भातली संकल्पना झाली। पण ते जाऊ द्या, माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही मातोश्री वनवरनं मातोश्री तूकडे गेलात, का गेला? जागा कमी पडत होती म्हणून? अरे असंच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती, दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही म्हणून 25 वर्ष चाललं होतं नवी मुंबईला एअरपोर्ट करा। काही लोकांना फक्त निवडणूक आली की मराठी माणसाची आठवण येते। एरवी ही मंडळी मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्यांना मराठीसाठी काही करावं असं वाटतही नाही, वाटलंही नाही। मी मागेही म्हणालो होतो, दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढा त्यांचा इंटरेस्ट आहे। त्यांच्या काळातलं एक तरी काम सांगा। उलट आधी जी कामं सुरू होती ते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हे झाल्यानंतर, हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला स्टे दिला, स्पीड ब्रेकर आणला, सगळं ठप्प केलं, मेट्रो 3चा प्रवास रोखला। पण आमचं सरकार आल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवले, मेट्रोचं स्पीड ब्रेकर हटवलं, मेट्रो चालू झाली, कारशेड सुरू झाला, रस्त्याचं काम सुरू झालं, समृद्धीचं काम सुरू झालं, बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं, सगळं सुरू झालं, अटल सेतूचं काम सुरू झालं। या लोकांनी काम रोखलं म्हणून 10,000 कोटींचा खर्च वाढला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना आपली
पण यांनी सरकार पाडलं आणि फीत कापली. बरं, फीत कापली ते कापली. ठाण्यामध्ये काय झालं? ठाण्यामध्ये आपल्या दवाखान्यामध्ये साड्यांचं दुकान काढलं या गद्दारांनी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आत गेलं तर साड्या नेसवा त्या गद्दाराला आणि काढा दिंड त्याची. ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं, एकाच माणसाला दिलं होतं वाटतं 40 दवाखान्याचं कॉन्ट्रॅक्ट, पगार दिले नाही, बंद. कोणता कारभार चालले? कोणासाठी कारभार